ची बातमी अतिशय महत्त्वाची आहे कारण शाळा आणि कॉलेजेसमध्ये होणाऱ्या कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाने एक मोठं पाऊल उचललेलं आहे। परीक्षेसाठी आवश्यक स्टाफ आता दुसऱ्या शाळेतून आणि कॉलेजमधून मागवला जाणार आहे। परीक्षा केंद्रांसाठीचे केंद्र संचालक, सुपरवायझर आणि परीक्षेच्या संदर्भातला स्टाफ इतर शाळा आणि कॉलेजमधला असेल। वेळेप्रसंगी आपण पाहतोय जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळांमधल्या शिक्षकांची देखील मदत घेतली जाणार अशी माहिती सध्या तरी मिळते। त्यामुळे खरं तर हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचं आपण म्हणू शकतो। ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर अपडेट आपण या संदर्भात जाणून घेऊयात, ती म्हणजे केंद्र संचालक आणि सुपरवायझर दुसऱ्या शाळेतले असणारे। सुपरवायझर विद्यार्थ्यांच्या फार ओळखीचे नसतील याची खबरदारी सुद्धा घेतली जाणार असल्याचं कळतंय। केंद्रापासून 5 ते 7 किलोमीटर अंतरावरच्या शाळा आणि कॉलेजेसचा स्टाफ जो आहे तो मागवला जाणार आहे। वेळेप्रसंगी जिल्हा परिषद, महापालिका शाळेतल्या शिक्षकांची देखील मदत घेतली जाईल। इयत्ता 12वीची प्रात्यक्षिक परीक्षा 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत होणार आहे। 10वी आणि 12वीची परीक्षा कधी येते आपण पाहतोय। 12वीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान होईल। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा 3 ते 20 फेब्रुवारी पर्यंत असेल। 10वीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च पर्यंत असणार आहे।